न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घोलेश्वरमध्ये घरावर वीज कोसळून भीषण आग, 2 लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली। जत तालुक्यातील घोलेश्वर येथे बुधवारी सायंकाळी वादळी पावसादरम्यान एका घरावर वीज कोसळून भीषण आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत अर्जुन ज्ञानेश्वर आटपाडकर वस्ती यांचे राहते छप्पर वजा घर पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यात विजांचा कडकडाट आणि पावसाची जोरदार सुरुवात झाली होती। याच दरम्यान 7:30 वाजण्याच्या सुमारास आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज कोसळली। विजेच्या तडाख्याने घराला आग लागून काही क्षणातच संपूर्ण घर जळून खाक झाले। या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाले। घरात असलेले समाबाई ज्ञानेश्वर आटपाडकर आणि ज्ञानेश्वर आटपाडकर हे पती पत्नी सुदैवाने थोडक्यात बचावले। समाबाई या स्वयंपाक करण्यासाठी घरातील छपराखाली गेल्या होत्या, मात्र काही क्षणातच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान अवकाळी पावसासह सुरू असलेल्या विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश सुर्वेची रिपोर्ट।